तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर. कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेबांच्या संगमनेर शहराच्या शोकसभेला उपस्थित असलेले सर्वपक्षीय सर्व सन्माननीय पदाधिकारी, आलेल्या सर्व माता भगिनी, ग्रामस्थ, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पत्रकार. वेळ भरपूर झालेलाही आहे. सगळ्यांनी आपल्या आपल्या आठवणी देखील सांगितलेल्या आहेत. राजकारणामध्ये फार कमी नेते असतात जे किंबहुना ज्यांचा स्वभाव स्वीकारला जातो. अनेक लोक राजकारणामध्ये म्हणतात की हा पुढे जाऊ शकत नाही, हा फार तापट स्वभावाचा आहे, त्याची बोलायची पद्धत योग्य नाही, हा कधी पुढे जाऊ शकणार नाही. त्याच्या मागचं मी एक उदाहरण आहे. शेवटी एक गोष्ट आज समाजाने स्वीकारली की जर माणूस कामाचा असेल तर त्याचा कुठलाही स्वभाव स्वीकारायला जनता तयार होते. गोड बोलून जर काम होत नसेल आणि कडू बोलून काम करणारा माणूस असेल तर लोक आता कडू बोलणाऱ्या माणसाला स्वीकारायला लागलेत. आणि याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये कोणी केली असेल तर ते अजितदादांनी केली. अजितदादा एकमेव असे नेते होते की जर दिवसभराच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना रागवलं गेलं नसेल तर त्यांना वाटायचं दादा आपल्यावर नाराज आहे की काय. एखाद्या कार्यकर्त्याला दादानी प्रेमाने बोललं तर त्याला असं वाटायचं आपलं आता तिकीट कॅन्सल झालेलं दिसतंय. आणि मग या स्वभावाने त्यांनी महाराष्ट्र घडवला. आणि आजच्या या राजकीय व्यासपीठावर जे नवयुवक आज राजकारणामध्ये येऊ पाहतात, सत्यजित तांबे असतील, मी असेल, किंबहुना आता जे जे कोणी भविष्यामध्ये राजकारणामध्ये वाटचाल करत आहेत, दादा हे एक असा आदर्श आहे जे सगळ्यांनी घेतला पाहिजे. लोकांना खरं सांगितलं गेलं पाहिजे, लोकांना स्पष्ट सांगितलं गेलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे लोकांना झुलवत न ठेवणे ही बदललेली राजकीय परंपरा जी दादांनी आज या महाराष्ट्राला दाखवली ती पुढं कायम ठेवली पाहिजे. अशा प्रकारचं राजकारणच महाराष्ट्राचा विकास करू शकतं. अशा प्रकारचं स्पष्ट वक्तेपणाच समाजाचा विकास करू शकतो. आणि जेवढं स्पष्टपणे आपण समाजाला दिशा द्याल तेवढंच समाज जलद गतीने विकास करेल असं मत माझं आहे. आणि मी दादांच्या आठवणी अनेक आहेत, पण सगळ्यात सांगण्यापेक्षा सगळ्यांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त केले. पण दादांच्या जाण्याने जी काही पोकळी निर्माण झाली, दादांसारखा नेता होणे नाही, जेवढ्या कष्टाने आणि जो समतोल त्यांनी विशेषतः ठेवला. जेव्हा माणूस राजकारण करतो तर राजकारणामध्येच वाहून जातो. दादा एक असे व्यक्तिमत्व होते की व्यवसायाला तितकाच वेळ, समाजाला तितकाच वेळ, राजकारणाला तितकाच वेळ. आणि त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आमदार तांबे साहेब हे होतं की त्यांनी एकदा ठरवलं की मी मंगळवारी बारामतीला असणार तर जगात काही होऊ तर बारामतीचा वेळ हा बारामतीचाच राहणार. हे राजकारणामध्ये फार कमी आता पाहायला मिळतं. आज आम्ही जेव्हा राजकारणामध्ये करतो, आमचं काहीतरी नियोजित दिनचर्या असेल, मग अचानक एखादं दुःखद निधन झालं महत्त्वाच्या कार्यकर्ता तर ते काम सोडून इकडे जावं लागतं. मग ते काम सोडून वारंवार जे आपलं टाइम टेबल बदलतो, पण दादांनी आजपर्यंत त्यांचा टाइम टेबल कधीच बदलला नाही. त्यांनी सकाळी 6 ते 8 हे विकास कामांच्या पाहणीसाठी ठेवलं होतं. अधिकारी त्यांच्या मतदारसंघामध्ये कधी झोपलेले नाहीत. आणि त्यांनी विकास आणि व्यवसाय याची जी समतोल राखला तीच आज काळाची गरज आहे. आणि म्हणून ते एक उदाहरण मी अवश्य देऊ इच्छितो की जे जे लोक आज भविष्यामध्ये राजकारण करू इच्छितात, मी वारंवार म्हणतो राजकारण हा फुल टाइम जॉब नाही आहे.
पहिलं आपल्या परिवाराकडे लक्ष द्या, आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्या. आपल्या आई वडिलांना आणि मुलाबाळांना तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून सांभाळू शकतात. या सगळ्या तरतुदी झाल्यानंतर मग राजकारणामध्ये फिरत बसा, कोणी थांबवायला नाही. पण आपल्याकडे दुर्दैवाने कर्ज घेऊस्तर आणि पतसंस्था थकवल्याशिवाय आपण सरपंच होऊस्तर काय थांबत नाही. अनेक लोक असे आहेत जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारीला लागलेत, बिचारे वर्षभर झाला खर्च उरायला, अजून 6 महिने होणार आहे. पहिलं व्यवसायाकडे लक्ष द्या. पहिलं आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध झालेला व्यक्तीच हा समाजाचा विकास करू शकतो. आणि म्हणून अजितदादांनी जो विकास केला आणि जे दुर्दैवाने करू शकले नाहीत भविष्यामध्ये अकाली जाण्यानी, की जर मी समृद्ध असलो तर आज माझी आर्थिक परिस्थिती बरी असली आणि जर मी एखाद्या पदावर बसलो तर आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध माणूस हा कधीही रस्त्याच्या कामामध्ये टक्केवारी खाणार नाही आणि म्हणून विकास होऊ शकतो. हा राजकारणाचा मूळ मंत्र अजितदादांनी या महाराष्ट्राला सांगितला, दाखवला. आज त्यांच्या जाण्याने जे काही पोकळी निर्माण झालेली आहे, मला विश्वास आहे की माननीय सुनेत्राताईंच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती पोकळी भरून काढण्याचं काम त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व संघटनेचे लोक करतील. मी आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने स्वर्गीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कार्यक्रम हा शोकसभेचा पुढं चालूही राहणार आहे. आमदार सतीश तांबेंनाही जायचं आहे, मलाही जायचं आहे. लग्नाची तीच दाट आहे. पण माझी विनंती आहे की अनेक लोकांना मनोगत व्यक्त करायचं आहे, तर सगळ्यांचं मनोगत हे होऊन द्यावं. याच्यामध्ये काय आम्हीच अंत बोललो पाहिजे किंवा कोणी सुरुवातीला बोललं पाहिजे हे राजकारण पण आता मला वाटतं काळाची गरज आहे संपवण्याचं. कोणी सिनियर नाही आणि कोणी ज्युनियर नाही. ज्याला घाई आहे त्यांनी बोलून मोकळं होऊन जावं आणि ज्याला वेळ तो बसून राहील ऐकायला. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.